मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्रांबाबत धक्कादायक माहिती समोर। मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनानंतर सरकारने अध्यादेश काढत हजारो मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा मार्ग खुला केला होता। मात्र आता याच प्रमाणपत्रांपैकी काही अवैध ठरत असल्याची प्रकरणं समोर येत आहेत। संभाजीनगर जिल्हा परिषद सदस्या ज्योती शिंदे आणि गंगापूर नगर परिषद सदस्या वर्षा गायकवाड यांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली। त्यामुळे मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। पाटलांनी जे 1-1.5 वर्ष अगोदर आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर मारुती मंदिरात जी नोंद लागलेली होती आम्ही त्यानुसार सगळे कागदपत्र काढले। माझ्या खापर पंजोबाचं त्यात नाव निघलं। समितीकडे ते दाखल केलं। समितीने आम्हाला सर्टिफिकेट दिले। समाज कल्याण ह्या विभागाकडे आम्ही ते दाखल केले। समाज कल्याण ह्या विभागाने आमचे सर्टिफिकेट कॅन्सल केले। आता आम्ही न्यायदात्याकडे न्याय मागत आहे। आम्हाला ही आशा आहे न्यायदाता आम्हाला न्याय देतील। मला वाटतं प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत, परंतु कुठल्याही प्रकारे बोगस प्रमाणपत्र जाता कामा नये आणि म्हणून त्या चाचपणीला सत्यता तपासणीला उशीर होतो आणि मग त्यातनं पुन्हा आक्रमकपणे काही लोक बोलतात। परंतु मला वाटतं बोगस करणं म्हणजे ज्यांचा अधिकार आहे त्यांच्या हक्कांवर अतिक्रमण केल्यासारखं आहे। बोगस होणार नाही याची 100% काळजी या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आणि सरकार ते घेईल।